महायुती कुठे ना कुठे डगमगली आहे या लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये। जे काही सरकार येईल देशामध्ये ते मोदींचं सरकार आहे। ते खूप चांगले नेते भाजपचे असतात, खूप चांगली वक्ते सतत टीव्ही मीडियावर दिसत असतात, त्यामुळे ते देखील पिछाडीवर आहेत। वाटतंय की सुप्रिया सुळे जिंकून येतील, कारण की तो त्यांचा मतदारसंघ आहे आणि बारामतीमध्ये शरदचंद्र पवार यांना पाडणं एवढं सुद्धा सोपं नाहीये। गेल्या काही महिन्यांपासून आपल्या देशात जे काही लोकसभेचं वारं फिरलं होतं ते वारं आता कुठेतरी शांत होतंय आणि 4 जूनला निकाल येणार आहे। पण या निकालाच्या आधी एक्झिट पोल्स जे काही आलेले आहेत देशामध्ये, त्या एक्झिट पोल्सच्या अनुषंगाने देशभराचा जो काही निकाल आहे तो जवळपास सर्वांनीच सारखा दिला। पण आपल्या महाराष्ट्रातले जे काही एक्झिट पोल्स समोर आलेले त्यांनी सर्वांनाच कुठे ना कुठे आश्चर्याचा धक्का दिलेला आहे आणि याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत त्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। एकंदरीतच सर्व एक्झिट पोल जर बघितले तर हो, नक्कीच देशामध्ये परत एकदा मोदी सरकार येणार आहे। काही एक्झिट पोलच्या अनुषंगाने 320च्या आसपास जागा भेटतील, तर काही एक्झिट पोलने, त्या एक्झिट पोलचं मला नाव आठवत नाही पण खरंच 400च्या वरती जागा त्यांनी एक्झिट पोलमध्ये दाखवल्यात। म्हणजे काय कोणते एक्झिट पोल हे मला माहित नाही, पण 400च्या वर जाईल असं मला वैयक्तिक वाटत नाहीये। पण जे काही सरकार येईल देशामध्ये ते मोदींचं सरकार आहे आणि इंडिया आघाडी जी आहे त्यांना कुठे 115 कुठे 150 जागा तर या अनुषंगाने दाखवलेल्या आहेत। पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे आपण राहतो, आपल्या या महाराष्ट्रात महायुतीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात एकनाथजी शिंदे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक राष्ट्रीय नेते ओळखले जातात, त्यासोबतच महाराष्ट्राचे लाडके नेते युवकांची प्रेरणास्थान असे अजितदादा पवार ज्या महायुतीमधून लढले किंवा त्यांचे पक्ष ज्या महायुतीमधून लढले, ते महायुती कुठे ना कुठे डगमगली आहे या लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये असं एक्झिट पोल अंदाज दिलेला आहे। आता या आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाचे एक्झिट पोल आहेत त्याच्याबद्दलच बोलणार आहोत। म्हणजे असं मला वाटतं महत्त्वाचे एक्झिट पोल कोणते दुसरे देखील असू शकतात। माझ्या मते लोकशाहीचा एक्झिट पोल, TV9चा एक्झिट पोल आणि त्यासोबत पुढारीचा एक्झिट पोल जे काय या 3 एक्झिट पोल नुसार आपण बोलणार आहोत। आता हे 3 एक्झिट पोल जर बघितले TV9, लोकशाही आणि पुढारी, तर अनुक्रमे लक्षात घ्या तर 22 आणि 25 जागा या TV9नी महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा दिलेल्या आहेत। लोकशाहींनी महायुतीला 21 जागा आणि आपल्या महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला 26 जागा दिलेल्या आहेत। आणि त्यासोबत जर पुढारीचा विचार केला तर महायुतीला 32 जागा आणि महाविकास आघाडीला 15 जागा दिलेल्या आहेत। आणि या तिन्ही पोल्सनी एक जागा अपक्षाला ठेवलेली आहे, ती अपक्षाची जागा खूप महत्वाची आहे। सांगलीची जी काही विशाल पाटलांनी 3 एक्झिट पोल गाजवले, तर त्या विशाल पाटलांची अपक्ष जागा सांगलीमध्ये असं 3 एक्झिट पोल सांगतात। तर या सगळ्या अनुषंगाने बघितलं तर TV9 आणि लोकशाही याच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यश भेटू शकतं, तर पुढारीनुसार 32 जागा या महायुतीला जाऊ शकतात असं सांगितलं जातं। या 3 पोल्सचा किंवा अजून कोणते पोल्स जर आपण काढले तर त्या सर्वांच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पारडं कुठेतरी जड जातंय का भाजपला किंवा महायुतीला असं पाहायला भेटतंय। अर्थातच मला गोष्टी समजतात की या सगळ्या गोष्टी एक्झिट पोल्स आहेत, या गोष्टी फायनल नसतात। म्हणजेच ते सुधीर मुनगंटीवार यांचा जो काही निकाल 3 एक्झिट पोल्सनी दाखवला, ज्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर दाखवले गेले आणि त्यांच्या जे काही अपोजिशन होत्या त्या आघाडीवर दाखवल्या, तर ते मला पटलं नाही। मी काय त्या मतदारसंघातला नाहीये किंवा त्या मतदारसंघातल्या लोकांबद्दल काय वाटतं या सगळ्या गोष्टी मला अजिबात माहित नाहीत। पण सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत, ते खूप चांगले नेते भाजपचे असतात, खूप चांगले वक्ते सतत टीव्ही मीडियावर दिसत असतात, त्यामुळे ते देखील पिछाडीवर आहेत। त्याच्यामुळे ते एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा हे मला माहित नाही, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण हो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड जात आहे। याच्या मागची कारणं काय लक्षात ठेवा, तर सगळ्यात मोठं कारण जे तुम्ही थंबनेलमध्ये देखील बघितलं तर सहानुभूती। अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यासोबतच शरदचंद्रजी पवार यांना सहानुभूती भेटली की त्यांना सोडून त्यांचीच लोक कशी काय सत्तेच्या लालची पोटी दुसऱ्या पक्षामध्ये गेले वगैरे वगैरे, अशा अनेक आरोप शिंदेंवर झाले, अशा अनेक आरोप अजित गटावर झाले की 50 खोके एकदम ओके। मग या सर्व कारणांमुळे कुठे ना कुठे उद्धव साहेबांना त्यासोबतच शरद साहेबांना खूप जास्त फायदा झाला। पण याचा सर्वात जास्त फटका कोणाला भेटणार आहे जर असाच निकाल 4 जूनला लागला, तर सगळ्यात मोठा फटका अर्थातच शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला भेटणार आहे। कारण की ज्यांनी बंड करून महायुतीमध्ये जायचा प्रयत्न केला, ज्यांनी आपला संपूर्ण पक्ष आहे, हा पक्ष म्हणजे आम्ही अशी ओळख या देशासमोर निर्माण केली, या राज्यासमोर निर्माण केली, मग त्यांच्याकडे ते पक्ष झाल्याने त्या पक्षाचं संपूर्ण मतदान खाली पडणार असेल तर कसला तुमचा पक्ष, अशी लोक त्यांना म्हणू शकतात। आणि TV9च्या रिपोर्टनुसार तर अजितदादांना एक सुद्धा जागा भेटणार नाही असं सांगितलेलं आहे। म्हणजे त्यांची जी प्राणप्रतिष्ठेची जागा बारामतीची जी त्यांनी लढवली, त्यांच्या धर्मपत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार बारामतीमधून लढल्या होत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये, तर सुनेत्रा पवार देखील पडणार असतील तर अजितदादांची संपूर्ण जी काही ताकद आहे, त्यांचं जे काही मताधिक्य आहे, त्यांची संपूर्ण रुतबा जो या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तो कुठेतरी खालावेल काय, हा देखील प्रश्न समोर येतोय। आणि या एक्झिट पोल बद्दल बोलायला गेलं तर बाकी कुठल्या मतदारसंघांबद्दल मी जास्त सांगू शकत नाही, पण मी पुणे जिल्ह्यातला आहे। पुणे जिल्ह्यातले जे 4 मतदारसंघ आहेत, शिरूर,
आणि आपलं पुणे मतदारसंघ, बारामती मतदारसंघ आणि आपला मावळ मतदारसंघ. तर या एक्झिट पोल मध्ये जवळपास पुण्यातलं जर सांगायचं तर सर्वांनीच मुरली अण्णा मोहोळ यांना आघाडीवर ठेवलंय. मला देखील असं वाटतं की मुरली अण्णा मोहोळ जिंकून येतील, कारण की मतांचं विभाजन झालं होतं वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर मध्ये, असं सर्वांनाच माहिती होतं. त्यामुळे त्याचा फटका रवींद्र धंगेकरांना बसलाय, वसंत मोरेंना बसलाय आणि अर्थातच मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये खूप चुरशीची लढत झाली, ज्यामध्ये सुनेत्र पवार आणि सुप्रियाताई सुळे या दोघांमध्ये लढत झाली. त्याच्यामध्ये वाटतंय की सुप्रिया सुळे जिंकून येतील, कारण की तो त्यांचा मतदारसंघ आहे आणि बारामतीमध्ये शरदचंद्र पवार यांना पाडणं एवढं सुद्धा सोपं नाहीये, अजित पवारांना आता कळलं असेल. सुनेत्र पवारांना देखील एका एक्झिट पोलने सांगितले की सुनेत्र पवार देखील येऊ शकतात. चुरशीची लढत याबद्दल आपण काय सांगू शकत नाही. मावळमध्ये श्रीरंगाप्पा बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात जी काही लढत झाली, श्रीरंगाप्पा बारणेंचं खूप मोठं मताधिक्य आपल्याला मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला भेटलं होतं की अगदी 2-2.5 लाख मतांनी ते जिंकून आले होते. त्याच्यामुळे जो काही एक्झिट पोल सांगतोय, सर्वच एक्झिट पोल सांगतात की श्रीरंगाप्पा बारणे जिंकून येतील. मला देखील तेच वाटतं की श्रीरंगाप्पा बारणे जिंकून येतील. आता उरलं शिरूरचे मतदारसंघ, ज्यामध्ये मी राहतो, तिथे डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये जे काही लढत झाली, ही देखील एक चुरशी लढत होती, कारण की याच्यामध्ये अजित पवारांची प्राणप्रतिष्ठा लागली होती, शरद पवारांची प्राणप्रतिष्ठा लागली. अजित पवारांनी ह्याला पर्सनल केलं होतं की अमोल कोल्हे जिंकतो कसा हे बघतो म्हणून. तर या सगळ्या गोष्टीमुळे शिरूरकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण तिन्ही एक्झिट पोल्सनी परत एकदा सांगितलंय की या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. माझं वैयक्तिक मत विचारायला गेलं तर मी एक आधी व्हिडिओ केला होता, लोकसभा निवडणूक जेव्हा चालू झाली, आचारसंहिता चालू झाली, त्यावेळी मी व्हिडिओ केला होता की त्यावेळी सांगितलं की मला असं वाटतं की शिवाजीदादा आढळराव पाटील जिंकून येतील, कारण की मोदींचा वगैरे पाठिंबा आहे, अजितदादांचा वगैरे पाठिंबा आहे. पण जसजसे निवडणुका जवळ आल्या तसतसं मला वातावरण थोडंसं फिरलेलं दिसलं इथं. ज्यावेळी मी मतदान करायला स्वतः गेलो होतो, त्या मतदानाच्या संपूर्ण बूथवर काय वातावरण होतं, या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतंय हो इथे अमोल कोल्हेच जिंकून येतील. तर हे होतं माझं वैयक्तिक मत. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येतंय आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना आणि शरद साहेबांना आणि अर्थातच काँग्रेसला किती सहानुभूती भेटलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना 4 जूनला किती फायदा होणार, या सगळ्या गोष्टी मला कमेंट्समध्ये नक्कीच कळू द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत भेटण्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.